जात, धर्म, राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे, तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील, असे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी बेमुदत अन्न त्याग उपोषण सुरू केले आहे। सध्या कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही, असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे। सलग 4 दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। टॉवरवर चढून शोले आंदोलन, आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन, चूल बंद आंदोलन केले जात आहे। सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी उपोषणस्थळी मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे। शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे। तसेच आमदार रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, रविकांत तुपकर, निलेश लंके, राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, पॅन्थर सेनेचे दीपक केदार, भोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे। भेट घेतलेली आहे आणि लगेच पवार साहेबांना काय बोलून झालं, पवार साहेबांनी काय म्हटलं? पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो, कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही। पवार साहेब राष्ट्रवादी कोण येणार आहे, त्यांचा पाठिंबा कसा असणार आहे? मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे, असं त्यांचे एक माजी आमदार आहे, त्यांचा फोन आला। सरकार जे गेल्याच्या कातडीचं आहे ते काय साधा म्हणजे एखाद्या मंत्र्यासंत्राचाही फोन नाही, काय बसला काय नाही, कसं काय बसल्याचा विषय नाही आहे। एक साधा SDO पाठवला आणि विचारपूस केली, याच्यावर काहीच नाही। त्याची BP वाढली आहे, शुगर वाढला आहे, सरकारचं काही घेणं देणं नाही आहे। आमची अशी स्थिती आहे का आता सोयाबीनचे जवळपास आयात कमी केला देणं आता, म्हणजे अजून सोयाबीन वाढणार आहे। पहिले 4,000वर सोयाबीन आहे, तुरीची भाव अशी आहे 6,000 रुपये। स्थिती शेतकऱ्याची असं आहे का म्हणजे कत्तल करणारा एखादा कसाही जो असते की तो परवडला, त्याच्यापेक्षा खतरनाक आहे हे तडकू मारवले शेतकऱ्याला। तर त्याच्या बच्चूभाऊच्या समर्थनार्थ आम्ही उपोषणाले आम्ही आज इथं आलो आहे। सरकारनं आपल्यावर फक्त अंगावर कपडे ठेवले आहे, बाकी काहीच नाही आहे। म्हणून आम्ही हे आता कपडे अंगावरचे देऊन देतो आणि मोकळे होते। हे आमचे कपडे पाठवा माननीय मुख्यमंत्र्याला, आम्हाला विनंती आहे आमची तुम्हाला। नमस्कार। राष्ट्रसंताच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्नत्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे। ते कशासाठी आहे? दिव्यांगाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे। बच्चू भाऊ हे शेतकऱ्यासाठी तळमळणारे माणसं आहे, दिव्यांगांसाठी तळमळणारे माणसं आहे। मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहो, पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा आहे। आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली, कारण यांनी घोषणा केली होती की 7/12 शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन। ते पुन्हा आले पण 7/12 कोरा केला नाही। आता तरी थोडीशी वाटू द्या आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा, हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे, बच्चू भाऊची पण मागणी आहे।